उपवास असो किंवा खास दिवस, घरात गोडाचा सुगंध आला की मन आपोआप आनंदी होतं. दूध उकळतं, त्यात मऊ मऊ भिजवलेला साबुदाणा आणि हळूहळू तयार होते आईच्या हातची साबुदाणा खीर. ना जड ना तेलकट, तरीही प्रत्येक घासात समाधान. वेलदोड्याचा हलका सुगंध, साखरेची गोडी आणि घरच्या आठवणी. साबुदाणा खीर फक्त गोड पदार्थ नाही, तो उपवासातला आधार आहे आणि मनाला मिळालेली शांतता आहे. जर तुम्हालाही घरच्या गोडाची आठवण येत असेल तर ही खीर तुमच्यासाठीच आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पहिले एका पॅनमध्ये मी काजू, बदाम, जे ड्रायफ्रुट्स तुम्हाला आवडतात ते तुम्ही घेऊन भाजून घ्या. ड्रायफ्रुट्स भाजून टाकल्यामुळे त्याचा खमंगपणा हा खूप वाढतो. 5 ते 6 तास भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स आपल्याला हलकेसे बारीक करून ॲड करायचे आहे. बाकी बडबड करायच्या नादात 2 वेलची ह्या ड्रायफ्रुट्समध्ये ॲड केल्या आहेत हेच सांगायचं राहिलं. आता कढईमध्ये आवडीनुसार तूप घालून हा जो साबुदाणा आपण मिक्स करून ठेवला होता तो घालून छानपैकी परतून घेऊया. इथे दिसत आहे त्या पद्धतीने थोड्या वेळात साबुदाणा आपल्याला ट्रान्सपरंट दिसायला लागेल तेव्हाच यामध्ये गरम केलेलं दूध ॲड करून घ्या. मी या रेसिपीमध्ये दूध आणि तूप हे गाईचं वापरलं आहे. तुम्हाला ज्या म्हशीचं आवडत असेल तर तुम्ही म्हशीचं वापरू शकता. दूध आधीच गरम करून ठेवलं होतं त्यामुळे खीर शिजायला जास्त वेळ लागणार नाही, पटकन आपली खीर तयार होते. वरतून साबुदाणा घालण्यापेक्षा जर तुम्ही असा परतून यामध्ये साबुदाणा ॲड केलात तर खिरीचा जो रंग आहे, टेक्स्चर आहे ते अगदी बदलून जातं. तूप, ड्रायफ्रुट्स आणि साबुदाणा यामुळे एक खमंगपणा याला येतो आणि ही खीर दुधामध्ये जेव्हा शिजते तेव्हा खूप अप्रतिम अशी चवीला येते. आता गरजेनुसार मी यामध्ये साखर ॲड करून 1 वाटी साखर यामध्ये मी ॲड केली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाण वापरा किंवा कमीही वापरू शकता. खिरीला एक शाही फ्लेवर किंवा शाही स्वाद देण्यासाठी आपण यामध्ये केसर ॲड करतो आहे. 5 ते 10 मिनिटासाठी लो फ्लेमवर ही खीर उकळू द्या आणि गॅस बंद करून सर्विंगसाठी खीरही रेडी आहे. ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल किंवा उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा.